सुनंदा, आपण लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला चाललो. तिथे गेल्यावर चांगलं वागायचं. म्हणजे का आपण कोणाच्या घरी चाललो का? कोणाच्या घरी वगैरे नाही चाललो, पण आपण सिटीमध्ये फिरायला जाणार आहे. तिथे थोडंसं मॉडर्न वागा लागते. मॉडर्न म्हणजे कसं? आता तुला तिथं गेल्यावर सर्व समजन का तिच्या पोरी कशा राहते, कशा वागते. ठीक आहे. बाप्पा बाप्पा, किती मोठे रस्ते आहे. आपण कुठून आलो तर मला काही माहीतच नाही. याले म्हणते सिटी. मस्त आहे बाबा तुमची सिटी. चल मग आता मी तुला हॉटेलमध्ये घेऊन जातो, पहिले काहीतरी खायला. त्याच्यानंतर मग आपण पिक्चर पाहायला जाऊ. टाकीजमध्ये पाहू का पिक्चर? हो हो, पण त्याला टॉकीज म्हणते. मी ना ऐकलंय तिथं पडद्यावर खूप मोठे मोठे चित्र दिसते. आमच्या गावामध्ये बाजूला एक टी व्ही होता, पण एवढी भेट राहत होती पिक्चर पाहायसाठी का पिक्चर बरोबर दिसतही नव्हता. आज मजा येईन टाकीजमध्ये मस्त. हो चल आता, न ते बॅग उचल. अशी रस्त्यावर बॅग नाही ठेवा लागत. ठीक आहे, मस्त टाकीजमध्ये जाऊ, मस्त छान छान खाऊ. मी इथं कच्चा चिवडा खाई. इथं कच्चा चिवडा नाही भेटत. बर्गर, पिझ्झा असं सगळं भेटते. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं. एक्सक्यूज मी, तुम्हाला शिवानी हॉटेल कुठे आहे माहीत आहे का? हो हो माहीत आहे ना. सांगा ना मग ॲड्रेस शिवानी हॉटेलचा. मॅडम का बरं नाही? तुमच्यासारख्या सुंदर मुलीची तर मदत केलीच पाहिजे. इथून लेफ्ट जा. लेफ्ट गेले की तिथे एक छोटंसं गार्डन दिसेल. तिथून राईट जा. तिथून परत लेफ्ट जा. तिथून परत राईट जा. तिथे आहे शिवानी हॉटेल. थँक्यू हँडसम. हँडसम. ओके मॅम. बाय हँडसम. बाय. बाय आंटी. झालं का तुमचं बाय करून? मी फक्त ॲड्रेस सांगत होतो तिले. तुमच्या काय ओळखीची होती का ते? ओळखीची नाही, पण सिटीमध्ये अशा पोरी भेटल्या तर त्यांना मदत करावं लागते. कायची मदत? मला तर कोणती मदत केली नाही तुम्ही कधी. आता तू मला कधी ॲड्रेस विचारले का कोणते, तर तुला मदत करीन न. विचारशील पण कायले, तू माझी बायको आहे. पण मी ना म्हटलं त्या पोरीसोबत तुम्हाला बोलायची गरज का होती? आता कोणी रस्त्यावर मदत मागन तर त्यांना मदत नाही करू आपण? मदत करा ना, पण अशी मदत? जाऊ दे आता ते सर्व. चल, आपल्याला उशीर होत आहे. मला नाही यायचं तुमच्यासोबत कुठं. चालली मी आपल्या गावाला. माई सुनंदा, अशी नको करू. मोठ्या कौतुकानं मी तुला फिरवायला घेऊन आलो आहे सिटीमध्ये. हे असं तुमचं फिरवणं राहते? जाऊ दे आता. आता राग नको मानू. चल पटकन जाऊ आपण. उचलते बॅग. आता याच्यानंतर असे वागले ना तर पहा तुम्ही मी का करतो तर. मानली बाबा. चल सुनंदा, येऊनच तर राहिली ना. तुम्हाला मस्त हँडसम का फॅन्सम म्हणते न, मला आंटी म्हणते. मी का आंटी दिसतो का? हा सुरेश आहे का? सुरेश, हाय. बापरे, किती दिवसातून भेटला तू. हो डॉली, तू पण किती दिवसातून भेटली. तू तर पहिल्यापेक्षाही जास्त क्यूट दिसते आता. ते तर मी आहेच पहिलेपासून. मिस्टर सुरेश, मिस्टर सुरेशच म्हणायचे ना मी तुला. पण टकला का बरं झाला तू? तू स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. असा टकला तू छान नाही दिसत. डॉली, कधी कधी स्वतःकडे लक्ष देणं नाही होत. पण पूर्ण कॉलेजमध्ये आपली जोडी फेमस होती. मीच तर तुझी पहिली गर्लफ्रेंड ना. माझी तर तू पहिलीच गर्लफ्रेंड होती, पण तुला कोणतं दुसरंच आवडत होतं. दुसऱ्यानंतर मग मी ऐकलं की आणखी तुझा कोणता तरी दुसराच बॉयफ्रेंड आहे. ते तर कॉलेजमध्ये चालतेच रे. ही पोरगी कोण आहे? सुरेश, ही काकू तुला आवाज देऊन राहिली. तुझ्यासोबत आली आहे का? ही डॉली माझी. सांगा ना, आता कोण चुपचाप आहे? पण काकू, तुम्ही मिस्टर सुरेश सोबत असं कसं बोलू शकता? तो माझा सर्वात क्यूट बॉयफ्रेंड आहे. डॉली, बोलू नको काही. का बरं नाही बोलायचं? असेल तुझ्या काकू, पण मला स्पष्ट बोलण्याची आदत आहे. एवढंही स्पष्ट बोलू नको. मी पण जास्त स्पष्ट बोललो. तुझ्या जर काकू असेल तर मी यांना तुझ्या सर्व कॉलेजमधल्या गोष्टी सांगीन. आपण किती मजा करत होतो कॉलेजमध्ये. काकू आहे का मी तुमची? ए डालिका फाली, मी याची बायको आहे. का? तुम्ही याची बायको आहे? तेव्हाच मी तुला तेच सांगून राहिलो. चूप बस डॉली. मिस्टर सुरेश, जर तू स्वतःकडे लक्ष दिलं असतं ना तर तुला अशी काकूसारखी बायको नाही भेटली असती. माझ्यासारखी सुंदर बायको भेटली असती. मी सुंदर नाही आहे? काकू दिसतो मी? नाही नाही सुनंदा, तू खूप सुंदर आहे. मी तर म्हणतो ह्या पूर्ण जगामध्ये तुझ्या एवढी सुंदर बाई कोणीच नाही आहे. का मिस्टर सुरेश, का केलं हे तू? आपल्या ग्रुपमध्ये आता तुझी काही इज्जत नाही राहणार.
अशा काकूसारख्या बाईसोबत लग्न करून. डॉली आता चुपचाप बस. चल बाय, मी जाते. चल सुनंदा, आपण आता काहीतरी खाऊन घेऊ. खाऊ ना, पण मी नाही, तुम्ही. आज हेच खायचंय तुम्हाला. सुनंदा, याच्यानंतर अशी चुकी नाही होणार. याच्यानंतर तर विचार पण नाही करायचा अशा चुकीचा. न मला ते पहिली पोरगी आंटी म्हणत होती, मी हे तुमची मैत्रीण काकू म्हणून राहिली. मी का काकू दिसतो? नाही नाही, काकू नाही दिसत तू. सुनंदा चल ना, आपण मस्त सिटीमध्ये फिरायला आलो आहे ना. हे तुमचं सिटीमध्ये फिरवणं आहे. मॉडर्न पोरी राहते तिथं, मॉडर्न. हे अशा मॉडर्न. सुनंदा, ते हातचं खूप जोरदार लागते. याच्यापेक्षा जास्त लागायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, तुला फिरायला नाही यायचं आहे ना, पण घरी चल. असं रस्त्यावर नको मारू, लोक पाहून राहिले. घरी चल, लागन तर घरी मार मल. आता लाज वाटून राहिली का? न त्या पोरी मला काकू म्हणत होत्या तेव्हा तुम्हाला काही नाही वाटलं. याच्यानंतर मी कोणत्या पोरी सोबत नाही बोलणार. बोलणारच नाही तुम्ही याच्यानंतर. तेवढी हिंमतच नाही तुमच्यामध्ये. नाही नाही, नाहीच बोलणार. तर तुला फिरायला पण नाही आणणार कधी सिटीमध्ये. काहून नाही आणणार? ह्या पोरींसाठी मला फिरायला नाही आणणार तुम्ही? नाही नाही, आणि कुठं फसलो मी.